अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, उद्या आहे दत्त जयंती आणि आता बरेचसे आपले स्वामी भक्त दत्त महाराजांचे भक्त वेगवेगळ्या सेवा करत असतील, पण असेही बरेचसे भक्त आहेत की ज्यांना कुठल्याही कारणामुळे एखादी सेवा करता येत नसेल. म्हणजे इच्छा तर असेल की एखादी सेवा आपल्याकडून या निमित्तानं व्हावी, तरी पण करता येत नसेल. तर अशांसाठी आपण दत्त जयंतीच्या दिवशी अगदी 10 ते 15 मिनिटांची सेवा कशी करायची आणि इतकी प्रभावी अशी सेवा आहे. म्हणजे फक्त या एक दिवशी जरी तुम्ही हे वाचलं किंवा उद्यापासून, म्हणजे आता उद्या दत्त जयंती आहे आणि उद्यापासून जर तुम्ही कंटिन्यू रोज वाचायला सुरुवात केलं ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये काही आर्थिक अडचणी असतील, म्हणजे अगदी दारिद्र्य आपलं पूर्णपणे नष्ट करण्याची शक्ती फक्त या एका सेवेमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा. कुठली सेवा सांगणार आहे, कशा प्रकारे करायची आहे, त्याचबरोबर कुठले नियम वगैरे आहेत, तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मंडळी, आपली प्रत्येकाची इच्छा असते की कधी ना कधी वर्षातून 1-2 वेळा तरी किमान आपल्याकडून गुरुचरित्राचं म्हणजे पारायण व्हावं. पण प्रत्येकालाच ते शक्य नसतं, इतका वेळ वाचणारा नसतो, किंवा मग काही लोक बाहेर राहतात तर काही नियम त्यांना पाळणं शक्य नसतं. तर अशांसाठीच एकाच मीच तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर आपल्याला माहितीच आहे की गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे, इतका हा पवित्र ग्रंथ आहे. आणि श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक असा वरद ग्रंथ आहे. आणि गुरुचरित्राचं पारायण हे अंतकरण शुद्ध असताना आपण चालू केलं तर त्याचा खूप छान परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो. खूप चांगले रिझल्ट आपल्याला त्याचे मिळत असतात. आता गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी भरपूर नियम आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी काही सोपे नियम सांगणार आहे आणि सेवा सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर कुठली सेवा आपल्याला दत्त जयंतीच्या निमित्तानं गुरुचरित्रातील करायची आहे ते आपण पाहून घेऊयात. तर मंडळी, उद्या म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जी काही तुम्ही दत्त जयंतीची पूजा मांडणार आहात किंवा काही नैवेद्य वगैरे ठेवणार आहात, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. जे काही तुम्हाला करता येणं शक्य आहे ते करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राच्या पोथीची देखील, आणि जर तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृताची पोथी असेल तर त्याचे देखील तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या सगळ्या ज्या पोथी आहेत ना, तर त्यांची व्यवस्थित अशी पूजा अष्टगंध हळदी कुंकू लावून करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गुरुचरित्रातील अध्याय नंबर 14 आणि अध्याय नंबर 18. आता गुरुचरित्रातील हे 2 अध्याय खूप प्रभावी असे अध्याय आहेत की 14 आणि 18वा अध्याय जर वाचला तर आपल्या आयुष्यातले 90% प्रॉब्लेम हे कमी होताना दिसतात. फक्त तेवढंच श्रद्धेनं आपण तो वाचायला पाहिजे. आता 14व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की सायनदेवांची यामध्ये एक कथा आपल्याला सांगितलेली आहे की यांनी केलेल्या पूजेमुळे नृसिंह सरस्वती जे आहेत ना, ते त्यांना वरदान देतात. कशा प्रकारे नृसिंह सरस्वती जे आहेत ना, ते सायनदेवांना एका भयानक अशा संकटातून वाचवतात, याचीच पूर्ण ही एक कथा आहे किंवा हा एक अध्याय आहे. त्यामुळे हा अध्याय वाचल्याने काही प्राणघातक संकट जर आपल्या आयुष्यावरती येणार असतील, म्हणजे मोठमोठे आजार असो किंवा इतरही म्हणजे कुठल्याही बाबतीत खूप प्राणघातक संकट जर आपल्या आयुष्यावरती येणार असतील ना, तर ते त्याचबरोबर 14व्या अध्यायाच्या वाचनाने कितीही प्रकारची संकट आपल्या आयुष्यावरती आली ना, तर ती सुद्धा नृसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या कृपेनं ती दूर होतात. म्हणजे इतकं हे अध्यायाचं महत्त्व आहे. म्हणजे खूप लोकांनी या 14व्या अध्यायाचं स्वतः म्हणजे अनुभव आलेले आहेत. आता माझ्याही नातेवाईकांमध्ये बरेचसे लोक 14वा आणि 18वा अध्याय वाचतात आणि खरंच त्यांना खूप छान अनुभव आलेले आहेत. तर 14व्या अध्यायामध्ये हे आहे. आणि त्यानंतर 18वा अध्याय, तर 18वा अध्यायाचं सुद्धा खूप वेगळं असं महत्त्व आहे. तर या 18व्या अध्यायामध्ये देखील नृसिंह सरस्वती जे आहे ते एका ब्राह्मणाचं दारिद्र्य कशा प्रकारे दूर करतात त्याची एक छोटीशी कथा सांगितलेली आहे. त्यामुळे 18वा अध्याय वाचन केल्यानंतर कितीही दारिद्र्य आपल्याकडे असो किंवा कितीही अडचणीत आपण असो, गरिबीत आपण असो, तर ते 100% दूर होतं आणि कुठला ना कुठला मार्ग आपल्याला दत्तकृपेने मिळत असतो. त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्त तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय नक्की वाचायचा आहे. हे अध्याय वाचताना काय नियम पाळायचे आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं आता दत्त जयंती आहे त्यामुळे आपण तर नॉनव्हेज नाही खात, पण
तरीसुद्धा लक्ष ठेवायचं, दत्त जयंतीच्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही. म्हणजे उद्या किंवा जोपर्यंत तुम्ही इथून पुढे वाचणार आहात हे 14वा आणि 18वा अध्याय दत्त जयंतीच्या निमित्तानं सुरुवात तरी करून पहा. आणि मग नॉनव्हेज खायचं नाही जोपर्यंत वाचताय तोपर्यंत. आणि आता उद्या दत्त जयंती आहे, त्यामुळे आजच तुम्हाला काय करायचं, एका गाईला आणि 4 कुत्र्यांना एका गावाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचा. पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं तोंड करून आपल्याला या दोन्हीही अध्यायाचं वाचन करायचं आहे. पण हे वाचन करण्यापूर्वी आपल्याला दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर 1 माळ आपल्याला गायत्री मंत्र जपायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करायचा आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला या अध्यायांचं वाचन करायला सुरुवात करायची आहे. शक्यतो या दिवशी बाहेर कोणाच्या हातचं खाऊ नका, घरातच खायचं आहे. विशेष काही म्हणजे आपल्याला नियम नाही आहेत, फक्त नॉनव्हेज खायचं नाही आणि घरातलं जेवण खायचं जोपर्यंत तुम्ही वाचणार आहात तोपर्यंत. आणि इतके याचे म्हणजे तुम्हाला सांगते इतके छान अनुभव येतात. म्हणजे 18व्या अध्यायाचं 14व्या अध्यायाचं जे महत्त्व आहे ना ते खूप वेगळं आहे. म्हणजे अगदी आपली परिस्थिती दिवस 100% पालटतात. फक्त आपण मनोभावी या सेवा करायच्या, सगळे नियम व्यवस्थित पाळून सेवा करायच्या. आणि जी कुठली सेवा तुम्ही करणार आहात त्या अगोदर संकल्प नक्की करा. जर तुमची मनात एखादी इच्छा असेल ना तर अगोदर संकल्प करायचा आणि त्यानंतरच मग सेवेला सुरुवात करायची. त्यामुळे उद्या दत्त जयंतीच्या निमित्तानं कुठलीही सेवा करणं तुम्हाला जमणार नसेल तर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय नक्की वाचा. उद्या वाचा किंवा उद्यापासून तुम्ही दररोज देखील वाचू शकता. अगदी 10 ते 15 मिनिटांची ही सेवा आहे, पण आयुष्य आपल्याला भरभरून काही देत असतं. आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद येतो आपल्याला यामुळे. त्यामुळे आपल्यावरती जी काही संकट येणार आहेत तर ती सुद्धा टळली जातात. इतकी ताकद या गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आहे. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तेच सांगण्यासाठी मी खरं तर केला होता, कारण मी सुद्धा स्वतः उद्या पूर्ण गुरुचरित्राचं पारायण करणं मला नाही जमलं. त्यामुळे उद्या 14वा 18वा अध्याय देखील मी वाचणार आहे. स्वामीचरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण देखील मी करणार आहे. आमच्या इकडे सुतक असल्यामुळे मला काही पूर्ण सेवा 21 दिवसांची 11 दिवसांची नाही करता आली. तर उद्या नक्की या सेवा मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही देखील या सेवा नक्की करा आणि याचे छान छान अनुभव तुम्हाला 100% येतील. दत्त महाराजांची कृपा होईल. स्वामी महाराज स्वतः मार्ग दाखवतील. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.